की आमच्याकडं सर्व्हिस स्पेअर्स असणारा कॉन्फरन्स मीटिंग हॉल, लोकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही इथे ठेवलेली सुविधा आणि असणारा आमचा प्रशिक्षित असणारा आमचा पूर्ण मेकॅनिकल विभाग, स्पेअर पार्टच्या बाबतीत विषय झाला गेला तर 100% आमच्याकडे स्पेअर पार्ट उपलब्ध असतात आणि 5 स्टार ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे आपण न्यूमॅटिक सिस्टमनं ट्रॅक्टरच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारं आपलं सगळ्यात एकमेव असणारं शोरूम आहे किंवा एकमेव वर्कशॉप आहे आपलं महाराष्ट्रातलं. कारण न्यूमॅटिक सेवा देणारं इतर कोणत्याही कंपनीचं शोरूम नाही, फक्त न्यू ऑलंडचं आणि आपलं भारत मोटरचं एवढंच एकच शोरूम आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आजपर्यंत आपण जे काही ट्रॅक्टर विकले किंवा आपण लोकांना ट्रॅक्टर दिले त्याची जी सेवा दिली त्या सेवेच्या अंतर्गत आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले गेले. त्याचे कारण असे आहे की दिलेली सेवा आणि तुम्ही लोकांनी ती स्वीकारलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर योग्य वाटणं गरजेचं नुसतं आम्ही नुसतं कागदावर दाखवलं किंवा नुसतं मानणं हे महत्त्वाचं नाही ना. आम्ही तुम्हाला ते दाखवलं पाहिजे किंवा तुम्हाला त्याचा फीडबॅक घेता आला गेला पाहिजे, हा विषय इतका महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तर आजपर्यंत आपण अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज केले गेल्यामुळं गेले आपण 15 वर्ष न्यू ऑलंडच्या सोबत काम करतोय, पण 15 वर्षापैकी 13 वर्ष आपले असणारं शोरूम रँक नंबर मध्ये आपला आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, न्यू हॉलंड. मिळते आपल्याला स्पेअर पार्टचं पारितोषिक नेहमीच मिळतंय. ट्रॅक्टर विक्रीबद्दल पण नेहमीच असतंय. गेले 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची डीलरशिप आपली म्हणून नामांकन आपल्याला मिळालं गेलेलं आहे. कारण आपण ट्रॅक्टर विक्रीमध्ये पण 1 नंबर आहोत, स्पेअर पार्ट विक्रीमध्ये सुद्धा आपला विषय आहे आणि असणाऱ्या सर्व्हिसच्या पॅरामीटरमध्ये सुद्धा शोरूमचा आपला 1 नंबर लागला गेलेला आहे. आणि हे रेकॉर्ड आहे आपलं आतापर्यंतचा इतिहासचा विचार जर केला न्यू ऑलंडमध्ये तर सलग 3 वर्ष म्हणजे अवॉर्ड घेणं हे कुणाला जमलं नाही, पण ते भारत मोटर्सनं केलं गेलं. हे करत असताना तुमच्या सगळ्यांच्या साथीनं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ते झालं गेलेलं आहे. म्हणून तर तुमचा विश्वास आहे. आणि 105 HP सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या नवीन ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून जो काही फरक पडला गेलेला हवामानाचा, त्या हवामानाच्या फरकानुसार शेती मशागत होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मोठ्या HP ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये ऊस हा मशीनच्या माध्यमातून तुटला जातो, त्यामुळे रानाचा तुडवा जास्त होतो आणि रानाचा तुडवा जास्त झालेल्या रानामध्ये मशागत करणं नितांत गरजेचं आहे. आणि आता काय छोट्या HP बारक्या HP 50-60 HP काही होत नाही मशागत, त्याला मोठा ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. आणि वातावरणात बदल असल्यामुळे पाऊस अवेळी पडतो, रानाला वापसा मिळत नाही, रानाला घात वेळेत येत नाही. रानाला वापसा घात आणि उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर आता इथून पुढे सबसॉइलर पॉवर ॲरो सारखी अवजार आपल्याला वापरावी लागते. आणि ती जर अवजार वापरायची असतील तर 100% आपल्याला मोठ्या HP ट्रॅक्टर घेणं गरजेचं राहील. जर मोठ्या HP ट्रॅक्टर आपण घेतला गेला तर ही मशागत आपण करू शकतो ना, आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. आणि नक्कीच न्यू ऑलंड कंपनीनं आणि भारत मोटर्स अँड ट्रॅक्टर्स नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न, शेतकरी खुश म्हणजेच भारत मोटर्स खुश आणि न्यू ऑलंड खुश असा सिद्धांत तयार झाला आहे, असं एक ब्रीदवाक्य तयार झालं गेलेलं आहे. येणाऱ्या काळात काम करत असताना न्यू ऑलंडच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या सहयोगानं, तुमच्या असणाऱ्या सहकार्यानं भविष्यामध्ये नवीन नवीन अवजारं, नवीन नवीन सिस्टम येणाऱ्या जी काय दिसतंय 105 असेल, 135 HP ट्रॅक्टर असेल, कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर असेल, ह्या सगळी यंत्रणा आजपर्यंतच्या न्यू ऑलंडच्या असणाऱ्या कार्यकालामध्ये नवीन कोणत्या प्रकारचं मॉडेल आलं ते फक्त कराडमध्येच लॉन्च होतं, त्याच्या टेस्ट कराडमध्येच होतात. आणि आज सुद्धा तोच माल 105 HP आपल्याला मिळाला गेलेला आहे भारत मोटर्स कराडला, की 105 HP असणारी ट्रायल आणि असणारा जो लॉन्चिंगचा कार्यक्रम हा कराडमध्ये होतोय. तर तुमच्या आमच्यासाठी हा अभिमानाची गोष्ट आहे आणि ती आपल्यासाठी अतिशय म्हणजे म्हणतात ना मानाच्या असणाऱ्या शेपेचामध्ये अजून एक तुरा रोवला जातो, तसा आज एक तुरा हा 105 HP माध्यमात आपण रोवण्याचा प्रयत्न करतोय. आणि भविष्यामध्ये असंच चांगलं काम आमच्याकडून होईल. तुमचंही सहकार्य आम्हाला राहील, आमचंही सहकार्य तुम्हाला राहील. येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारची भूमिका वठवून फक्त शेती उत्पन्नाची वाढ आणि स्वतःची उन्नती आणि देशाची प्रगती हे जे शेतकऱ्याचं वाक्य आहे त्याला अनुषंगानंच हे भारत मोटर्स काम करीत आलेलं आहे, तसंच काम राहील.